आज आपण विमा क्षेत्रातील सुधारणा म्हणजे आपला कोणता सुरू आहे की काल आपण पाहिलेलं होतं आपलं सुरू असलेलं आहे की वित्तीय क्षेत्रातील विकास आणि सुधारणा याबद्दल आपण पाहणार आहोत. आणि आपला सुरू होता त्यामध्ये आपण पाहिलं रेग्युलेटर सुधारणा. तर त्याच्यामध्ये काही रेग्युलेटर बॉडीज होत्या, जसं जी RBI होती, SEBI होती, त्या माध्यमाने विनिमय क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने विकास आणि विस्तार करण्यात आला याबद्दल आपण काल पाहिलेलं होतं. त्याच्यानंतर भारतातील बँकिंग क्षेत्रातील सुधारणासुद्धा पाहिलेलं होतं. त्याच्यानंतर हे बँकिंग फायनान्स कंपन्यांमध्ये सुधारणा कशा पद्धतीने झालेला होता याबद्दलसुद्धा आपण काल पाहिलेलं होतं. त्याच्यानंतर आज आपण पाहणार आहोत की विमा क्षेत्रातील सुधारणा. विमा क्षेत्रातील सुधारणामध्ये हा या ठिकाणी दिलेला आहे विमा क्षेत्रातील सुधारणा. तर बघू की भारतात विमा क्षेत्रामध्ये विविध कायदे करण्यात आले आणि त्यामध्ये विमा कायदा हा 1938, आयुर्विमा महामंडळ कायदा 1956, जनरल इन्शुरन्स व्यवसाय 1972, विमा नियमन आणि विकास प्राधिकरण 1999 इत्यादी कायदे करण्यात आले. विमा क्षेत्रामध्ये सार्वजनिक क्षेत्राची मक्तेदारी समाप्त करून योग्य दूरदृष्टीने नियम बनवून खाजगी क्षेत्रातील संस्थांना सहभागी करण्यात आले. बघा या ठिकाणी आपल्याला दिलं आहे की विमा क्षेत्रातील सुधारणा कशा पद्धतीने झालेला आहे की यामध्ये त्याने दिलेलं आहे की या विमा कायदा 1938चा बनवलेला होता आणि आयुर्विमा महामंडळ कायदासुद्धा 1956मध्ये बनवलेला होता. आणि त्यानंतर जनरल इन्शुरन्स व्यवसाय याचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं 1972मध्ये. त्याचं राष्ट्रीयकरण केव्हा करण्यात आला? 1972मध्ये. आणि नियमन आणि विकास प्राधिकरण कायदा हा सुद्धा त्यामध्ये त्याने बनवलेला होता 1999मध्ये, की जेणेकरून त्या ठिकाणी असणारे जे प्राधिकरण आहेत त्यांच्यामध्ये योग्य तो विकास व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर आहे विमा आणि पेन्शन योजना. अशा 2 देशातील विमा बचतीच्या कराराची माहिती, अशा अनेक प्रकारची सुविधा विमा उद्योग ग्राहकांना भिन्न गरजा पूर्ण करण्यासाठी विमा उत्पादनाचे प्रदान करू लागले. बघा या ठिकाणी दिलेला आहे की हा जो विमा आणि पेन्शन आहे, या विमा आणि पेन्शन योजना या 2 विमा बचतीच्या कराराची माहिती, अशा अनेक प्रकारची, म्हणजे या ठिकाणी जसं विमा उद्योगामुळे ग्राहकांना आपली बचत वाढवता येते, ग्राहकांना आपली बचत वाढवता येते, विमा व पेन्शन सुविधा करता येते. त्याच्यानंतर उद्योगांना दीर्घकालीन सुविधा देणे, मालमत्तेच्या गुंतवणुकीला सुरक्षा प्रदान करणे, सुविधा प्रदान होऊ लागल्या आणि त्यामुळे विमा हा घरगुती चलनामध्ये दीर्घकालीन भांडवल म्हणून महत्त्वाचा स्रोत मानला जाऊ लागला. बघा या ठिकाणी आपल्याला त्याने दिलेला आहे की हा जो विमा क्षेत्रातील जे सुधारणा आहे त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे यामध्ये त्यांनी कायदे करून दिले आणि त्या कायद्याच्या माध्यमाने उद्योगांना दीर्घकालीन सुविधा देण्यासाठी त्या क्षेत्रामध्ये योग्य तो सुधारणा कशा पद्धतीने करता येईल याचंसुद्धा त्या ठिकाणी नियोजन केला आणि योग्य तो विकास करू लागले. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला यामध्ये दिलेलं आहे की भांडवल बाजाराच्या सुधारणा. हा भांडवल बाजारातील सुधारणा. तर भांडवल बाजाराचे प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार असे 2 असे रोखे बाजार असे 3 प्रकारामध्ये विभागणी केली जात असते. भांडवल बाजाराचे प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार आणि रोखे बाजार असे 3 भागामध्ये विभागणी केली जाते. आणि त्यामुळे भांडवल ही विकेंद्रित प्रणाली आहे. दीर्घ कालावधीसाठी तसेच अल्प विकासासाठी भांडवल बाजारातून कंपनी निधीची उभारणी करीत असतो. जसं अल्पकाळ, दीर्घकाळ आणि मध्यम काळ असे 3 माध्यमाने या ठिकाणी भांडवलाची विभागणी केली जात असते आणि त्या 3च्या माध्यमाने त्या ठिकाणी भांडवल गोळा केलं जात असते. तर यामध्ये आपल्याला दिले आहे की ही जी भांडवल बाजार आहे ही अत्यंत विकेंद्रित प्रणाली आहे. म्हणजे ती केंद्रित प्रणाली नाही, एका क्षेत्रामध्ये किंवा एकाच व्यक्तीकडून त्या ठिकाणी एकाच व्यक्तीकडे तिचा केंद्रीकरण झालेलं आहे अशा पद्धतीचं नाही, तर वेगवेगळ्या लोकांकडे त्याचा अधिकार देण्यात आला. म्हणजे या ठिकाणी जे दीर्घकालासाठी जे अल्पकालावधीसाठी भांडवल बाजारातून कंपनी निधीची उभारणी करू शकते आणि भांडवल सरकारी उपक्रमातील सार्वजनिक आणि खाजगी, राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्या, कॉर्पोरेट संस्था या सर्व सरकारी अधिकृत संघटनांद्वारे भांडवल बाजार हे नियंत्रित केले जाते. आणि भारतात सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया
द्वारे भांडवल बाजाराचे नियमन आणि नियंत्रणसुद्धा केलं जात असते. बघा, जो भांडवल बाजार आहे त्याचा नियमन आणि नियंत्रण ही जी सेबी आहे ही संस्था खूप महत्त्वाची आहे आणि ही सेबी संस्था ही त्याच्यावर ते भांडवल बाजारावर योग्य तो नियंत्रण ठेवण्याचे कार्य करीत असते. तर त्याच्यानंतर पाहायचं आपल्याला की भांडवल बाजाराचे प्रमुख 3 भाग यामध्ये दिलेला आहे की प्राथमिक बाजार, दुय्यम बाजार आणि पैसा बाजार म्हणजे रोख बाजार. तर प्राथमिक बाजारालाच नवीन प्रतिभूती बाजार असे सुद्धा म्हणतात. यामध्ये प्रॉस्पेक्टस राईट इशू, प्रायव्हेट प्लेसमेंट आणि बोनस इशू ह्यांच्या माध्यमाने त्या ठिकाणी भांडवल गोळा केलं जात असते. दुय्यम बाजारामध्ये या बाजारात सिक्युरिटीज आणि प्राथमिक बाजारात खरेदी किंवा विक्री होती ती पुन्हा खरेदी किंवा विक्री करायची असेल तरच दुसऱ्या बाजारात केली जाते. म्हणजे या ठिकाणी एकदा म्हणजे या ठिकाणी दिलेलं आहे की पुन्हा खरेदी विक्री करायची असेल तर या दुय्यम बाजारामध्ये जावं लागत असते. तर दुय्यम बाजारात भाग बाजार आणि कर्जरोखे बाजार या दोन्हीचा समावेश होत असतो. भाग बाजारामध्ये कर्जरोखे बाजार आणि कर्जरोखे बाजार याचा समावेश या ठिकाणी होत असतो. दुय्यम बाजार हा प्राथमिक बाजारात जारी केलेल्या समभागात रोख, तरलता पुरवते आणि सिक्युरिटीजचा दर हा ठरवित असतो. म्हणजे या ठिकाणी यांनी दिलेला आहे की जो दुय्यम बाजार आहे हा दुय्यम बाजारामध्ये पुन्हा म्हणजे एकदा खरेदी केलेल्या किंवा खरेदी विक्री केलेल्या भागांची पुन्हा त्या ठिकाणी खरेदी विक्री केली जात असते, तो असा म्हणजे दुय्यम बाजार. त्याच्यानंतर यामध्ये अजून दिलेलं आहे की पैसा बाजार. तर या बाजारात अत्यंत प्रवाही सिक्युरिटीज या खरेदी किंवा विकल्या जात असतात. प्रवाही सिक्युरिटीज म्हणजे या ठिकाणी कशा पद्धतीच्या होईल की प्रवाही म्हणजे ज्यांचं व्यवहार केला जाऊ शकते त्याचं खरेदी विक्री या ठिकाणी केल्या जात असते. ज्यांची मुदत ही 1 वर्षापर्यंतच असते. पैसा बाजार हा भारतीय आर्थिक प्रणालीचा एक अतिशय महत्त्वाचा विभाग आहे आणि अत्यंत प्रवाही सिक्युरिटीला पैसा बाजार इन्स्ट्रुमेंट असे सुद्धा म्हणत असतात. म्हणजे ट्रेझरी बिल, सरकारी सिक्युरिटीज आणि कमर्शियल पेपर हे जे आहेत यांना आपण पैसा बाजार असं सुद्धा म्हणत असतो. त्याच्यानंतर आहे म्युच्युअल फंड. तर या म्युच्युअल फंडाची सुधारणा कशा पद्धतीने झालेली आहे ते आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत. तर 1970च्या पूर्वी म्युच्युअल फंडाचा उद्योग 10.7 दशलक्ष भागधारकांच्या खात्यात 47.6 अब्ज डॉलर एकूण मालमत्ता होती. बघा, हा जो म्युच्युअल फंड आहे याच्यामध्ये सुधारणा त्यांनी कशा पद्धतीची केली की 1970च्या पूर्वी पाहिलं तेव्हा उद्योगात ह्या म्युच्युअल फंडाच्या उद्योगामध्ये 10.7 दशलक्ष भागधारकांच्या खात्यामध्ये 47.6 अब्ज डॉलर एकूण मालमत्ता होती. आणि 1970च्या समोर म्युच्युअल फंडाच्या नफ्याबद्दल काही आरक्षण, भाग बाजारात स्थिरता, महागाई इत्यादी कारणामुळे म्युच्युअल फंडाच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला. त्यामुळे बदलत्या गरजा आणि गुंतवणूकदाराचे हित लक्षात घेता म्युच्युअल फंडाच्या नवीन प्रकाराची गरज भासू लागली आणि 1970मध्ये फंड निर्धारणाच्या एक नवीन प्रकार निदर्शनास आला आणि तो म्हणजे नाही भार फंड, ज्यावर विक्री कमिशन देण्याची गरज नव्हती. बघा, यामध्ये आपल्याला दिलेला आहे की हा जो 1970च्या समोर म्युच्युअल फंडाच्या नफ्याबद्दलची काही आरक्षणे, भाग बाजारात स्थिरता, महागाई इत्यादी कारणामुळे म्युच्युअल फंडाच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला. म्हणजे आरक्षणसुद्धा वाढला, नफ्याच्या आरक्षण वाढलं, त्यामध्ये भाग बाजारामध्ये स्थिरता आली, महागाई वाढली. त्यामुळे काय झालं की जो म्युच्युअल फंड होता त्या म्युच्युअल फंडाच्या वाढीवर विपरीत असा परिणाम झाला आणि त्यामुळे बदलत्या गरजा आणि गुंतवणूकदाराचे हित लक्षात घेता म्युच्युअल फंडाच्या नवीन प्रकाराची गरज भासू लागली. म्हणजे तो जेव्हा त्या ठिकाणी बंद करण्यात आला तेव्हा त्यावेळेस त्या ठिकाणी नवीन असा प्रकार त्या ठिकाणी निदर्शनास आला आणि तो म्हणजे कोणता की नाही भार फंड, ज्यावर विक्री कमिशन देण्याची गरज नव्हती. हा जो नाही भार फंड होता, हा नाही भार फंड या माध्यमात किंवा यामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारच्या कमिशन देण्याची गरज नव्हती. आणि सर्वात मोठी निधी आणि सर्वात यशस्वी अशा गार्ड फंड हा जॉन बोगले यांनी 1977मध्ये तयार केला आणि नवीन उत्पादन मालकीमध्ये
प्रथम पैसा मार्केट म्युच्युअल फंड म्हणजे रिझर्व्ह निधी हे 1971मध्ये सुरू झाले. लक्षात ठेवायचं की 1971मध्ये रिझर्व्ह निधी ह्या म्युच्युअल फंडाच्या माध्यमाने या ठिकाणी सुरू झाली आणि ही नवीन संकल्पनेमुळे म्युच्युअल फंड उद्योगात त्या ठिकाणी एक नाट्यमय बदल घडून आला आणि त्यामुळे स्वतंत्र गुंतवणूकदारांना आकर्षित करून उद्योगात एक लाट निर्माण करून खळबळ उडवून. बघा या ठिकाणी दिलेले आहे की जो म्युच्युअल फंड होता 1970च्या पूर्वी यामध्ये योग्य तो विकास झालेला नव्हता, परंतु 1970च्या नंतर त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे त्या ठिकाणी फंड आणले आणि त्या माध्यमाने योग्य तो विकास त्या ठिकाणी ते लोक करू लागले. त्याच्यानंतर नेक्स्ट दिलेलं आहे या ठिकाणी की परकीय चलन बाजारात सुधारणा. तर परकीय चलन विनिमय बाजार सुधारणा हा 1993मध्ये घडून आल्या आणि भारतीय बाजारात चालू खात्यातील सलग देवाणीचे परिवर्तनीय विदेशी मुद्रा सुधारण्यात आल्या. बघा जसं या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला की 1993मध्ये वाढवून म्हणजे जो विनिमय परकीय चलन म्हणजे विदेशातील जो चलन आहे त्यामध्ये त्यांनी त्या बाजारामध्ये सुधारणा केली आणि 1993मध्ये घडून आले आणि भारतीय व्यवसायात बाजारात चालू खात्यातील सलग देवाणीचे परिवर्तन विदेशी मुद्रा सुधारणा आल्या. या सुधारणांना अंतर्गत परकीय चलन आणि अधिकृत वितरण बँकांमध्ये उपक्रम आणि असंख्य ऑपरेशन करण्यासाठी जास्त स्वायत्ता देण्यात आली. म्हणजे परकीय चलनाला सुद्धा आपल्या देशामध्ये स्वायत्ता देण्यात आली आणि यांच्या व्यतिरिक्त नवीन कंपन्यांना बाजारात परवानगी देण्यात आली आणि भांडवली खाते नसलेल्या रहिवाशांना प्रभावीपणे जुळवून घेण्यात आले आणि तरीही रहिवाशांना काही आरक्षण देण्यात आले. बघा हा जो या ठिकाणी जो दिलेला आहे परकीय चलन बाजारात सुधारणा, तर यामध्ये हा परकीय चलन विनिमय बाजारामध्ये सुधारणा 1993मध्ये घडून आला आणि यामध्ये काय झालं की बाहेरचे जे चलन होते त्याला सुद्धा भारतामध्ये स्वायत्तता प्राप्त झाली आणि त्या ठिकाणी असणाऱ्या जे रहिवाशांना आहेत त्या रहिवाशांनासुद्धा काही आरक्षण देण्यात आले. त्याच्यानंतर आहे सुधारणांचा एकूण दृष्टिकोन. तर गेल्या काही अनेक वर्षापासून विविध आर्थिक बाजारात सहभागी कृतीमध्ये काही प्रमुख सुधारणा ह्या पाहिल्या आहेत आणि सरकार आणि नियामक अधिकारी प्रत्येक दृष्टिकोनाचा वापर केला आहे आणि विदेशी कंपन्यांच्या प्रवेशामुळे आंतरराष्ट्रीय पद्धती आणि प्रणाली सुरू झालेली आहे आणि तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये ग्राहक सेवा हा वर्धित केल्या गेल्या आहेत. आज सक्रिय कॉर्पोरेट कर्ज बाजार आणि एक डेरिव्हेटिव्ह मार्केट विकसित झाले आहे आणि साधारणतः भारतात आर्थिक क्षेत्राचा विकास हा जोरदार उत्साहवर्धक आहे. म्हणजे या ठिकाणी दिलेलं आहे की जो सुधार त्यांनी जो ठरवलेला होता त्या सुधारामध्ये सुद्धा योग्य तो विकास झाला. म्हणजे त्या ठिकाणी सुधार योग्य त्या पद्धतीने होऊ लागले आणि त्या वित्तीय संस्थांचा योग्य तो विकास आणि सुधारणा या ठिकाणी झालेला आहे. तर अशा प्रकारचा हा अलीकडच्या काळामधील जे वित्तीय क्षेत्रातील विकास आणि सुधारणा होता ते आपले पॉईंट या ठिकाणी झालेले आहेत. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पाहणार आहोत की व्यावसायिक वित्ताचे स्रोत, तर ते आपण उद्याला पाहणार आहोत. धन्यवाद.